माझ्या मागे पाहू शकता गौरीचे मुखवटे आणि गौरी कशा सजवलेल्या आहेत. आपण आतापर्यंत डिलिव्हरी केलेली आहे, दुबई पर्यंत गेलेले आहेत, ओके पर्यंत पण गेलेले आपण पाठवलेले आहे. हो, म्हणजे आपण आता जे मुखवटे बघतो ना, हा यावर्षी नवीन पॅटर्न आलेला आहे. 2.5 फुटासाठी हा चेहरा एकदम फिट होऊन जातो. मस्त. हा आता आपण ग्लॉसी चेहरा बघतोय. शाईन आता हा जो चेहरा आहे त्याला आपण देवी चेहरा बोलतो. देवी चेहरा. हो हो. आता मुकुटाचा आपण पीओपीचा घेतला 10 वर्ष 15 वर्ष पण हे मुकुटे राहतात. फक्त ठेवणीवरती असतात. स्किन टोन आहे बदामी. हा बदामी टोन आहे हे बघा. आणि याच्या डोळ्यामध्ये लेन्स वगैरे बोलत त्याच्यामध्ये आहे का? नाही, ह्याच्यामध्ये रेग्युलर आहे. इथं होल पण आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा बिंदी आपण लावायचे स्वतःची पण लावू शकतो. इथे साडीचा पदर अटकवायचा तर साडीचा पदर पण अटकू शकतो. त्याला आपण खोपा म्हणतो. जी आपण ही बघितली होती ह्याला अंबाड आहे. ओके, अंबाड आहे. दोन्ही बनतात सेम असं आहे, फक्त त्याच्यामध्ये वरती ग्लॉसी मध्ये थोडं चमक असते. प्रत्येकाची आवडली. मोठा चेहरा आहे. ह्या डोळ्यांना आखणी केलेली. सोलापुरी म्हणजे कोणाला मुकुटवाले लागतात, कोणाला विदाऊट मुकुटवाले लागतात. आपण दाखवत लवकर यायला पाहिजे. लवकर तुम्हाला नीट व्हरायटी पण बघायला भेटतात. दादा काय सांगशील ह्या चेहऱ्याबद्दल? या चेहऱ्याबद्दल सांगायचं असं आहे की हा चेहरा मोठा चेहरा आहे. खूप छान बोलले, माहिती दिली व्यवस्थित आणि प्रत्येक मुखवटा त्यांनी दाखवला. त्यांच्याकडे पीओपी पण आहे, फायबरचे पण मुखवटे आहेत. एवढं सगळं इतकं छान त्यांनी सजवून दाखवलं. शिवाय त्यांच्या गौरी इथे ठेवलेल्या आहेत त्या त्यांनी कशा सजवल्यात ते सुद्धा आम्हाला त्यांनी इथे प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. मी लगेच 2 गौरींचं पूर्ण साहित्य इथे बुक केलं आहे. ते गौऱ्या घ्यायला येणार आहेत, त्यांना काय सांगाल? त्यांना सांगेन की प्लीज तुम्ही इकडे या आणि पटापट बुक करा, इथून घेऊन जा. कारण ही चांगली माणसं किंवा एवढी छान माहिती देणारी माणसं आपल्याला खूप कमी ठिकाणी मिळतात. बरोबर. असली जी पॅकिंग असते बॉक्स पॅकिंग असते. बॉक्स पॅकिंग मध्ये आपण गवत वगैरे जे टाकून पूर्ण असं व्यवस्थित पॅकिंग वगैरे देतो, जेणेकरून कस्टमरला नेताना आपण इझी आणि कम्फर्टेबल असतो. आता आपण पाहणार ते म्हणजे खास स्पेशल मुखवटा म्हणजे पीओपी मध्ये त्यावर लेन्स वर काम केलेलं आहे, काम केलेलं आहे. बरोबर. काय सांगशील दादा? एवढा हाईट आहे, एवढा हाईट वरून त्या चेहऱ्याला काय होत नाही. ओके, एकदम हाईट वरून पडला हो तर त्याला चढा वगैरे जाऊ शकतो. चढा जाण्याचे चान्सेस. तुम्ही गौरे तुम्ही समोरून बघितल्यानंतर किती मस्त वाटते. गौरे फिरव दादाशी असा पण लुक किती भारी दिसते एकदम असा. ते हे बघा, हात आपण साईडला घेतले घेऊ शकतो. एकदम पूर्ण आपला उभी राहणार. ही कांजीवरम साडी आहे ती. ओके, ही कांजीवरम साडी आहे. पण त्यात एकदम उठून दिसते ना गौरे. हो हो. आपण त्याला स्टँड घेतला आणि हाफ साचा घेतला, तरी आपण आपला गौराई बसू शकतो. ही कोणाला जर हात असे लागत असेल फक्त तर आशीर्वादाने देता घेताचे हात आपल्याकडे पण अवेलेबल असतात. आपल्या मुंबईतल्या मुंबई V5 ची सेवा खूप सोयीस्कर आहे. ती 1 डे डिलिव्हरी होऊन जाते. मस्त, ठीक आहे. त्यांना व्हॉट्सअप कॉलिंग वरती व्हिडिओ कॉल वरती पण त्यांना मी चेहरे वगैरे दाखवू शकतो, साच्या वगैरे सगळं दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सव 2026 सिरीज मधल्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण आलो आहे लालबागमध्ये आणि दिगंबरा आर्ट या शॉपला आज आपण भेट देतोय. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता गौरीचे मुखवटे आणि गौरी कशा सजवलेल्या आहेत. आपण खूप लवकर हे व्हिडिओ घेऊन येतोय, कारण का आपले जे गणेश भक्त आहेत त्यांना लवकरात लवकर इकडे येऊन खरेदी करता येईल. त्यामुळे आपण ही सिरीज देखील सुरू केलेली आहे आणि 3 ते 4 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन बघा. तर आता पुढे एका पाठावर तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरून पाहायला मिळणार आहेत. आणि दरवर्षी आपण ही सिरीज घेऊन येतो. खूप छान तुमचा रिस्पॉन्स असतो. आज आपण गौरीचे मुखवटे बघणार आहोत. त्यांच्याकडे फायबरमध्ये आणि पीओपीमध्ये मुखवटे आहेत आणि त्या मुखवट्याची अगदी 300 रुपयापासून सुरुवात होते. आणि जे आपण दरवर्षी मुखवटे बघतो, जसे खळी मुखवटे आहेत कोल्हापूर, जसे जे मुखवट्यांचे जे प्रकार आहेत ते यांच्याकडे आपण संपूर्ण पाहणार आहोत. प्लस आपल्या गौराईसाठी लागणारं जे यांच्याकडे बॉडीज आहेत, म्हणजे कपड्यामध्ये आहे, फायबरमध्ये आहे, पीओपीमध्ये आहे, ते सर्व साहित्य लागतं ना, ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर करणार आहे. आणि गौराईला जी साडी वगैरे कशी नेसवली ती देखील तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण आजचा व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. आणि आजचा जो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त. आणि ही सिरीज आहे ना मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर त्याला मित्रांनो कोणती वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्हाला पहिलं दाखवतो इथलं लोकेशन. इकडे लोकेशनवर कसं पोहोचायचं, कारण खूप सारे आपले जे व्ह्युअर्स आहेत म्हणजे बघणारे ते त्यांना लोकेशन परफेक्ट मिळतं आणि मग तिकडे डायरेक्टली येऊ शकतात. मात्र जे तुम्हाला लोकेशन दाखवणार ते म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान लालबागचा राजा. काम देखील चालू आहे. लालबागचा राजा जिथं बसतो तिथून अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला हे शॉप बघायला मिळतं आहे. दिगंबरा आर्ट आणि गौराईचे मुखवटे आपण पाहतोय. इकडून एंट्री आहे. लालबागचा राजा हा जागेवरच घडतो, त्यामुळे लालबागचा राजा विसर्जन आपण ह्या गल्लीमधून बघतो तो हे. मग तुम्हाला इथून एंट्री करायची आहे आणि तुम्हाला पाहायला मिळतं दिगंबरा आर्ट. आता आपण जाणार आहोत शॉपमध्ये आणि सुरुवातीला आपल्याला गौराईचे मुखवट्याचे सजवलेले दिसत आहेत मस्त. तर आता ही जी आपण साड्या बघतो ना सजवलेल्या आहेत,
त्यामध्ये गौऱ्या एवढी भारी दिसते. त्यामध्ये ही आपण साडी वगैरे बघ ना, कांजीवरम साडी आहे, त्या आपल्या रेग्युलर साड्या खूप मस्त सजवल्यानंतर गौऱ्या किती भारी दिसते. संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे सागर दादा. सागर दादा नमस्कार. नमस्कार. तुझं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर प्रथम तुझं नाव सांग आणि आपलं हे लोकेशन काय सांगशील. अच्छा, पहिलं सगळ्यात तुझं मोठं स्वागत आहे मांजरेकर. तू दरवर्षी तू येतो, दरवर्षी आपल्या शॉपचा खूप सुंदर असा तू व्हिडिओ बनवतो. या दिगंबरा आर्टचा तू सगळ्या जगभरामध्ये हा व्हिडिओ तुझा व्हायरल होतो. तर तुझ्यामुळे हे मोठं श्रेय भेटतं की जेणेकरून मला हे तुझ्या व्हिडिओमुळे मला घरपोच डिलिव्हरी करायला आणि त्यांना खूप सहकार्य करायला भेटतं. मला आपला जो ऍड्रेस आहे प्रॉपर आपल्यासाठी इथे जवळ आहे. जर सेंट्रल लाईन येणार असेल तर चिंचपोकळी स्टेशन हे खूप जवळ आहे. हार्बर लाईन येणार असेल तर कॉटनली स्टेशनवरून यायचं. वॉकिंग डिस्टन्स दोन्हीकडून 5 ते 10 मिनिटाचा आहे. बरोबर. आणि आपली जर शॉप जे आहे लोकेशन, आपला जो गणपती बसतो लालबागचा राजा, त्या लालबागचा राजा जवळच आपलं शॉप आहे जी, आणि त्या गल्लीचं नाव आहे लालबागचा राजाची गल्ली. बरोबर. त्या गल्लीमध्ये आपलं शॉप एकदम व्यवस्थित, म्हणजे कोणीही पण येऊ शकतो आपल्या शॉपला. श्रद्धास्थान लालबागचा राजा. बरोबर. तर आता दादा आपण आता हा मुकुटाचा व्हिडिओ बनवणार आहे. आपण जसे आपले हे व्हिडिओ बघतील तर त्यांना समजा घरपोच हे मुकोटे पाहिजे असतील तर आपण ही सेवा वगैरे देतो का. हो, आपण घरपोच वगैरे सगळी सेवा वगैरे देतो आपण त्यांना, कस्टमरला ॲज अ रिक्वायरमेंट कस्टमर. आपण आतापर्यंत डिलिव्हरी केलेली आहे. दुबई पर्यंत गेलेले आहेत, कुठेपर्यंत पण गेलेले आपण पाठवलेले आहे. ओके. बाय कुरिअर. ओके. म्हणजे अगदी मुंबईत, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण सर्वजण हे विकत घेऊ शकतात ऑनलाईन ना. आपण हो, डीटीडीसी कुरिअर आहे, त्या कुरिअरद्वारे आपण त्यांना घरपोच सेवा देतो. ओके ओके. वी पासने पण जाऊ शकता ना वन डे. आपल्या मुंबईतल्या मुंबई वी फास्टची सेवा खूप सोयीस्कर आहे. ती वन डे डिलिव्हरी होऊन जाते. मस्त. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मित्रांनो इकडे शॉपमध्ये येऊन तर गौरी मुकुटे खरेदी करता येतीलच, पण तुम्हाला त्याची घरपोच देखील मिळणार आहे. कुरिअरने सेवा, फक्त तुम्हाला चार्जेस आहेत ते कुरिअरचे कस्टमरला पे करायला लागतील. तर आपल्याकडे आता दादा आपलं गौराई मुकुटे जे पाहणार आहोत कशी सुरुवात आहे गौराई मुकुटेची आणि कोणकोणते प्रकार आहेत आपल्याकडे मुकुटे. गौराईचे जे मुकुट आहेत आपल्याकडे पीओपी आणि फायबर हे 2 प्रकारचे भेटतात, लहानपासून ते मोठ्यापर्यंत. ओके. आपल्याकडे सोलापुरी, कोल्हापुरी, सातारा, बरोबर, वाई, अमरावती ह्या पॅटर्न मध्ये आपल्याकडे आता मुकुटे अवेलेबल आहेत. त्या चेहऱ्यामध्ये मिळतात. चेहऱ्यामध्ये. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की डोळे जे पाणीदार असतात त्याला लेन्स वर्क केलेलं असतं. ओके. ते चेहरे पण आपल्याकडे आहेत. आपल्याकडे रेग्युलर चेहरे पण आहेत. ओके. एखादा कस्टमर इकडे आला की त्याच्या बजेटनुसार तो एखादी गौरी घेऊन जाईल. मग त्यांना सोय करून गौरी त्यांच्या आवडीची घेऊन जाता येणार. आपण कस्टमाइज पण करून देतो, जसं कस्टमरला जशी रिक्वायरमेंट आहे म्हणजे जेवढं पॉसिबल आपल्याला करता येईल तेवढं आपण करून देतो. ओके. बरं, गौराई मुकुटेच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे साहित्य आहे बाकीचं, म्हणजे गौराईची जी हाफ बॉडी आहे कपड्याची आणि फायबर मध्ये का, त्याबद्दल काय सांगशील. आणि कपड्याचा साचा आहे, त्याच्यामध्ये हाफ अंग पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ना सर्व. म्हणजे स्टँड मध्ये आपण ती ठेवून शकतो. आपण ते जर प्रॉपर थोडं जाते फक्त स्टँड ठेवून ते पावलं आपल्याकडे आहेत. हो, पावलं पण आहेत. ते आपल्याला कसं थोडंफार आपण आपल्या व्ह्यूअरला दाखवूया. आपण जी सुरुवात होते गौराईची 300 रुपयापासून, बरोबर ना, नंतर मग त्याची किंमत कशी असते. आपल्याकडे 3000 3,500 पर्यंत आपल्याकडे चेहरे आहेत. त्याची क्वालिटी आहे. क्वालिटी जसं क्वालिटी म्हणजे बोलण्यापेक्षा चेहऱ्याच्या फिनिशिंग वरती, चेहऱ्याच्या लुक वरती त्याची ती किंमत ठरवली जाते. बरोबर. आणि आपले जे साचे आहेत, साचे जर बघायला गेले तर आपल्याला 2.5 फुटापासून ते 4.5 फुटापर्यंत पण साचे मिळतात. आपल्याला कस्टमाइज पण मिळतात. जसं मग साच्याची जशी हाईट असते तसं ती रेटचा इन्क्रीजिंग होत जाते. आपल्याकडे 7,000 पासून स्टार्टिंग आहे. बरोबर. आता आपण एक एक मुकुटा बघूया. हा जो आहे चेहरा, या वर्षी हा नवीन पॅटर्न आलेला ज्याला आपण चंदन टोन म्हणतो. दरवेळेला त्याचा हा जो पॅटर्न असतो ह्या पॅटर्न मध्ये असतो. ओके. आता ही पिशवी बघा. बघा, म्हणजे आपण आता जे मुकुटे बघतो ना, हा यावर्षी नवीन पॅटर्न आलेला आहे आणि त्यामध्ये काय आहे ते आपला दादा सांगणार आहे. हा 2 पॅटर्न मध्ये हा चेहरा आहे. म्हणजे आपला हा एक चंदन टोन बोलतो आपण, हा चंदन टोन मध्ये. बरोबर. आणि हा थोडा व्हाईटिश आणि पिंकिश टोन मध्ये वाटतोय. ओके. म्हणजे दोन्ही आपल्याला कलर टोन हा वेगळा बघायला मिळतोय ना. मुकुटा सेम आहे, फक्त कलर टोन मध्ये मस्त मिळतोय. मला तर दोन्ही पण आवडले आणि खूप छान आहे. म्हणजे बघा, तुम्हाला देखील याची चॉईस करता येईल इकडे शॉपमध्ये आल्यानंतर. आता हा मुकुटा बघितल्यानंतर एक बिंदी आहे ना, एक बिंदी. हो, बिंदी आहे, त्याला सिंगल बिंदी आहे. तुम्हाला मी याला नथ घालून दाखवेल. ओके. एखाद्या मुकुटाला तर दादा मी नथ लावलेली आहे आणि आता कानातले देखील घातलेले आहे बघा. त्यामुळे ही गौराई देखील एकदम मस्त अशी सुबक दिसते, अशी उठून दिसते. शृंगार असं म्हणतो ना आपण, काही ना काहीतरी भारी दिसतो, छान वाटतंय. आता हा दादा मुकुटा बघितल्यानंतर बिंदी आहे, त्यानंतर खाली ठुशी आहे आणि कानातले आणि हे आलं, किती भारी दिसते ना गौराई एकदम छान अशी उठून दिसते मस्त. हे आपलं रेग्युलर मुखवटा आहे, त्यामध्ये एवढं उठून दिसतंय ना, त्यामुळे दागिने आल्यानंतर एकदम मस्त गौराई वाटते. 2.5 फुटासाठी हा चेहरा एकदम फिट होऊन जाईल ना. छान आहे, मस्त डोळे वगैरे आणि मस्त एक बिंदी आहे.
तर दादा असं हे आपण जे सर्व मुकोटे बघतोय त्यात थोडे काय काय तरी असे वेगळ्या लुक पण वाटतात ना. हो, हो. असा हा कलर पण हा बघितला मी. हो. असा एक हा वरचा बघा फक्त वरच्यामध्ये हा मस्त वाटतंय पण. हा थोडा मोठा चेहरा आहे हा त्याच्यामध्ये. चेहरा थोडा मोठा आहे ना. हम्म. आपण हे चेहरे बघितले त्यापेक्षा थोडा मोठा चेहरा आहे आणि ह्याच्या पुढे आपण अगदी एकापेक्षा एक अशी मुखवटे पाहणार आहोत. हे बघा आता ह्याला नथ घातल्यानंतर ही गौराई कशी दिसू शकते. मस्त छान आहे अगदी. त्यामध्ये असं जिवंतपण आलं का असं वाटतंय. मस्त छान आहे. तर आता तसं आपण आता हे रेग्युलर मुखवटे बघतो. रेग्युलर मुखवटे बघल्यानंतर जसं मगाशी बोलला तर कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, असे म्हणजे इतर मुखवटे आहेत, अमरावती आहेत. अमरावती. तर आता आपण ह्या रेग्युलर मुकुट्यानंतर सुरुवात करूया इकडून. कुठल्या एखादा पॅटर्न बघूया, सुरुवात करूया. कुठून करूया हे बघा छान. पहिला हा मुखवटा आपण मगाशी तो बघितला रेग्युलर मध्ये, तो पीओपी मध्ये होता. पीओपी मध्ये होता. पीओपी मध्ये आपण पीओपी मध्ये होते. POP आता मी जी तुम्हाला माहिती होती सगळ्या पीओपी चेहऱ्याची माहिती होती. ओके चालेल. मग आता पहिला सर्व पीओपीच कव्हर करूया. तर पीओपी मध्ये आपण जो मुखवटा बघतोय त्याची खासियत काय असणार आणि फायबरची मुखवट्याची काय खासियत असणार ती आपण एक एक करून बघूया आपण. मस्त. हा आता आपण ग्लॉसी चेहरा बघतोय, शायनिंग अशी आहे Shining चेहऱ्यावरती. मध्ये. हा याच्यामध्ये पण 2 टोन मध्ये. हा जो आहे स्किन टोन मध्ये आणि हा दुसरा हा बदामी टोन मध्ये. ओके बदामी टोन आहे. हा बघा टोन आहे म्हणजे 2 टोनमध्ये तुम्हाला ह्या कलरमध्ये बघायला मिळतात मुखवटे. मस्त. एक बिंदी आहे आणि मुकुट्याची साईज खूपच मोठी आहे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र पण आहे. हे बघा छान आहे. आणि प्रत्येक मुकुट्यामध्ये आपल्याला नथ वगैरे घालायला मिळणार आहे, कानातले घालायला मिळणार ना प्रत्येक असं तुम्ही बनवलंय काय काय काहींना मुकुट आहेत, काहींना असं रेडीमेड पण आहे. काहींना असं रेडीमेडची गरज लागते. बरोबर. ऑलरेडी रेडीमेड इनबिल्ड असतात. हां ह्यामध्ये काय मला आवडलं माहिती आहे जसं की गौराई इथं आहे पण हा मागे जी वेणी आहे हो वेणी त्यामध्ये look आला ना जरा? look येतो. आणि ही वेणी पण यांना प्रॉपर ठेवायला इझी होऊन हा म्हणजे आपण स्वतः वेणी आपण घालू वेणी वगैरे शकतो. घालू शकतो. गजरा वेणी मस्त मस्त छान आहे. तर आता आपण हा पीओपी मध्ये बघतोय गौराईचा आणि ही ग्लॉसी आहे ग्लॉसी मध्ये. आणि 2 आपण चेहरापट्टी बघितली तर बदामी आणि हा कुठला दादा बघू शकतो याला कलर स्किन टोन मध्ये. स्किन टोन मध्ये. ओके नॅचरल आपला जो Natural. खरा आहे ना तो कलर बघतो. आता हा जो चेहरा आहे त्याला आपण देवी चेहरा बोलतो. देवी चेहरा. हो हो छान आहे. बघताक्षणी असं म्हणजे काहीतरी वाटतं असं की मुकुट आपण हातामध्ये पकडलाय. हे बघा आता ह्या गौराईला सजवलंय आणि दादा म्हणतो त्या देवीचा देवी चेहरा. देवी चेहरा आहे हा. दिसताक्षणी तुम्हाला असं वाटेल एकदम भारी आहे. मस्त कलर टोन आणि मस्त आणि दिसताक्षणी असं भारी वाटतंय. तर असं मी म्हणतो हे तर वेणी घातली त्यानंतर आपण अशी बिंदी वगैरे सोडू शकतो का इथे? हो हो हे का भिंतीला पण होल आहे. ओके बिंदीला होल आहे. मस्त. कानातले नाकाचा सर्व आपण मला एक विचार होता आता पीओपीचा आपण एखादा मुकोटा घेतला तर किती वर्ष साधारण यूज करू शकतो? आता मुकुट जर आपण पीओपीचा घेतला 10 वर्ष 15 वर्ष पण हे मुकुट वापरू फक्त ठेवणीवरती असतं आपल्या हा, प्रत्येक भाविकाचं. व्यवस्थित. जर व्यवस्थित तुम्ही ठेवलं तर 10 ते 15 वर्ष हा मुकुट व्यवस्थित राहतो. ओके ओके म्हणजे आपले खूपसे जे होऊन गेलेत मुकोटे ते आपले जे म्हणजे ते असेल ना आपला घेतलेला मुकोटा? हो आहेत ना भरपूर असे हा. कस्टमर आहे की ते 8-9 वर्षांनी येतात. ते सांगतात बरोबर. आम्हाला की आमचा मुकुट आहे व्यवस्थित आहे हा. छान आहे अजूनपर्यंत. बरोबर. खूप कमी जण असतील ते विसर्जन करत असतील ना हो मुखवटा? काही जण वर्षभर म्हणजे काही जणांचं असतं की त्याच वर्षी विसर्जन करतात. विसर्जन कोण 2 करतात. वर्ष कोण 3 वर्ष बरोबर. कोण 5 वर्षांनी करतो. म्हणजे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार ते लोक बरोबर बरोबर. चला तर मित्रांनो आपण हा देवीचा चेहरा मुखवटा बघितला तर यामध्ये 2 कलर टोन आहेत. मस्त. प्रत्येक चेहऱ्यामध्ये ना अशी ठेवण वेगळी वाटतात. मी बघितलं तर हे नाक वगैरे आणि कसं वेगळं तर हे जरा वेगळं लुक वाटतं ना एकदम? हे कसं आहे म्हणून ह्याला नाव आहे ते देवीचं आहे. हा मस्त डिसेंट वाटते. छान आहे. मस्त. ह्याच्यामध्ये आपल्याला छोटी साईज मिळेल का? नाही हीच साईज आहे. ही साईज आहे मोठी साईज आहे त्याच्यामध्ये. छान आहे बघा केसाची रचना देखील बघू शकतो मी किती मस्त केलेली आहे. मस्त छान आहे. मस्त वाटतं. तर आता आपण हे सर्व मुखवटे बघितल्यानंतर माझं लक्ष जातं आता हे जसं म्हणतो अमरावती पॅटर्न हे म्हणतो अमरावती पॅटर्न. पण हा पीओपी आहे पुरा? हो हे पीओपी आहे. ओके. अगदी 2 वर्षापासून अमरावती पॅटर्न हा खूप जणांना आवडतो. खूप खूप फेमस आहे कारण अमरावती. त्याच्यावर कसं माहिती खळी वगैरे पडलेली आहे किंवा चेहरा दिसताच एकदम मस्त वाटतो. हे बघा. आणि थोडं कसं माहिती ह्या सेशनमध्ये आपल्याला ना खूप काळजीपूर्वक करायला लागतं ना दादा? हो हो हां कारण का एखादी जरी असं हल्लं किंवा पडलं मुखाला तरी भीती असते. फुटण्याचे चान्सेस जास्त असतात ना बरं का? पीओपी माती आहे ना ती. हां ती लगेच फुटून जाते. बरोबर. आता मला अमरावती पॅटर्न बद्दल सांग ना काहीतरी. तर याच्यात छोटी साईज नाही ना? आहे ना छोटी साईज पण आहे ती. ओके किंवा ही छोटी साईज पण आहे तर आपण ही साईज बघून घेऊया. ह्याचा कलर टोन कसा आहे? स्किन टोन आहे बदामी. हां बदामी टोन आहे. हे बघा. आणि याच्या डोळ्यामध्ये लेन्स वगैरे बोलत याच्यामध्ये आहे का?
नाही ह्याच्यामध्ये रेग्युलर आहे. पण आता भाग वाटतो की लेन्स त्यामध्ये असावी, एवढा चेहरा असा उठून दिसतो. मस्त. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये कसं याला बिंदी पण आहे हा. ऑलरेडी, हा. तिथे होल पण आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा बिंदी आपण लावायची स्वतःची पण ओके, लावू ओके. शकतो. हा, हा, हा. ते साडीचा पदर अटकवते तर साडीचा पदर पण अटकू शकतो याला. बरोबर बरोबर. आता सेम मी मगाशी बघितलं की ना मागे वेणी होती रेडीमेड, तिथे आपण आपली वेणी लावू शकतो. लावू शकतो. तिथे ना आंबाड आहे बरोबर, त्याच्यात पण वेणी बसू शकते ना. हो. खास करून मस्त आहे की लुक येईल भारी ना. ह्या पॅटर्न मध्ये मला छोटी साईज दाखव फक्त, आपण पुढे जाऊया. अमरावती पॅटर्न मध्ये मी हा पॅटर्न बघतो की टिकली आहे त्याची, आणि इकडे चंद्रकोर आहे. हा फरक काही आहे का? जणांना म्हणजे शिवराय मध्ये आपण बोलतो हा ते चंद्रकोर, हा, हा. त्या पॅटर्न मध्ये आवडतो. कोणालाही गोल टिकली आवडते. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आपण आपली जी काही बघता येते ज्यांना काय घ्यायचं आहे ते ते तुमच्याकडे त्यांच्या सहजरित्या पद्धतीने मिळणार आहे. घेऊ शकतो 100%. मस्त. हे बघा, हा त्यापेक्षा छोटी साईज आहे. मस्त. आणि आपला नॅचरल टोन आहे. नॅचरल टोन. याच्यामध्ये आपलं एकच टोन मिळते, कलर टोन हो, कलर टोन एकच एकच मिळतं ना, बदामी टोन नाही ना नाही, नाही, ही natural tone, अमरावती skin पॅटर्न tone. मध्ये हे आहे, आणि हलकीशी अशी मस्त खळी पडलेली आहे. छान वाटते. पण सेम आपण प्रत्येक नाकात कान नथ वगैरे घालू शकतो, कानातले घालू शकतो, बरोबर ना. बरोबर. चला, तर आता आपण अमरावती पॅटर्न हे संपूर्ण पाहिलं. त्याच्यामध्ये अजून एक- ही मोठी साईज आहे वाटतं. हो, ही मोठी साईज आहे. बघूया आपण एक एक करून बघूया. 3 साईज आपल्याला मिळत आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचा मुखवटा घ्यायला मिळणार आहे. अमरावती पॅटर्न मध्ये ही अजून एक आहे नवीन आलेला, हा. त्याला आपण खोपा म्हणतो. जी आपण ही बघितली होती की ह्याला अंबाड आहे, ओके, आंबाड याला. ओके, हा 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 हा. आणि ह्याला ह्या केसांची हेअरस्टाईल Hairstyle पण वेगळी आहे ना? आणि का म्हणजे अगदी हसमुख चेहरा, मस्त दिसते ना गौराई. अमरावती पॅटर्न चेहरा, फक्त त्याला त्याची वरची जी केसांची स्टाईल आणि मागे हे दोन डिफरन्स डिफरन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये. हे मला यावर्षी हा नवीन आहे का कोपाचा का? हो, खोपा चेहरा. हा, आणि हा एक अजून एक नवीन आहे, बघूया आपण. पेशवाई चेहरा बोलतो आपण याला. ओके, बघूया. हो हो हो, चेहऱ्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे ना. वेगळं पण आहे. हे बघा, आता समोर समोर आपण सजवून बघूया. बघा, नथ घातली. एक नंबर. हे बघा, छान दिसतंय. म्हणजे आपण जसं अमरावती पॅटर्न बघितलं, त्यामध्ये आंबेड आहे. दुसरं दादा तू कुठलं नाव बोललं ते? खोपटा. खोपा. खोपा आहे, खोपा. आणि हे आपण पेशवाई पेशवाई पॅटर्न. हे प्रत्येकामध्ये ठेवून चेहऱ्याची वेगळी पट्टी वेगवेगळी आहे. पट्टी केलेली आहे. मस्त वाटतं. अमरावती पॅटर्न मध्ये माझा आवडता मुखवटा. म्हणजे मग 2 वर्षापासून मी आवडतात मला ते खळीवाले मुखवटे आहेत, आणि दिसायला देखील मस्त छान वाटतात. सुरेख वाटतं. सुरेख वाटतं एकदम. आपण आतापर्यंत हे मुखवटे बघितले, हा मॅट आहे का ग्लॉसी आहे? हा मॅट आहे. हा मॅट मध्ये आहे. ओके, मॅट मध्ये आणि ग्लॉसी मध्ये थोडं दोन्ही चेहरे चांगलेच आहेत. हो, दोन्ही बनतात सेम. हा. असं आहे, फक्त त्याच्यामध्ये वरती ग्लॉसी मध्ये थोडं चमक बाकी असते. प्रत्येकाची आवड निवड असते. बरोबर ना. चला, पण मॅट मध्ये पण फिनिशिंग मस्तच वाटते. का बघा, तर आता आपण मगाशी रेग्युलर गौरी मुकुटे बघितल्यानंतर हे गौरी मुकुटे बघितले जे ग्लॉसी मध्ये आहेत, आणि ते प्रत्येक मुकुट्यावर आपण शृंगार करू शकतो. हे बघा, तर हा काय सांगशील मुकुटाबद्दल? हा चेहरा आहे कोल्हापुरी, मोठा चेहरा आहे. या डोळ्यांना आखणी केलेली आहे. आखणी केलेली आहे. हो हो. ओके ओके, बघ, आखणी केलेली आहे. आणि मागे वेणी आहे, एक बिंदी आहे, कानातले घातलेले आहेत, खाली ठुशी पण आहे. म्हणजे मस्त सजवली गौराई भारी दिसे. आपल्याकडे जे आता येतात ना गणेश भक्त, मग त्यांना हे वेगळ्या प्रकारचे पॅटर्न हे लागतातच ना. हो, लागतात ना. कोल्हापुरी, सोलापुरी, म्हणजे कोणाला मुकुटवाले लागतात, हा, कोणाला विदाऊट मुकुटवाले लागतात. बरोबर. मगाशी आपण ते पुण्यावरून आले होते ताई त्या, हा, त्याही घेतल्या. त्यांनी पूर्ण आपल्याला सेट घेतला. सेटअप घेतलेला आहे त्यांनी. हा. त्याच्यामध्ये त्यांनी तो अमरावती चेहरा अमरावती चेहरा घेतला. हा. खूप जणांना तो आवडतोच. आता कोल्हापुरी चेहरा आपण बघितला, त्यामध्ये साधारण अजून आणखीन कोणता एक चेहरा बघू शकतो, म्हणजे छोटी साईज मध्ये त्यामध्ये. याच्यामध्ये ठेवली. हे बघा, आता आपण बघतोय ते मगाशी कोल्हापुरी पॅटर्न मध्ये मोठा चेहरा होता, आणि आता हा त्यापेक्षा छोटा आहे थोडा. ओके, मस्त, छान आहे. बाकी तुम्हाला जर तुमच्या आवडीला तुम्ही मुकोट्यातून घेऊन जाऊ शकता. लवकरात लवकर या. खूप गर्दी असते ना आपल्या शॉपमध्ये. हो, शॉपमध्ये गर्दी हा, असते. तर आपलं काय सांगू शकतो की जसं की आता 2 महिने तर बाकी आहेत, लवकरात लवकर यायला पाहिजे ना. 2 महिने, आता कमी आहे, आता 1.5 महिना. 1.5 महिना बाकी आहे, म्हणजे लवकरात लवकर यायला पाहिजे. लवकर यायला पाहिजे. हा. लवकर तुम्हाला नीट व्हरायटी पण बघायला भेटतात. हा, नंतर व्हरायटी मध्ये थोडेसे कमी होत जातात, हा. की लोकांना मग त्या व्हरायटी बघायला भेटत नाही. आता बरोबर. लवकर आलं तर व्हरायटी बघायला हा. भेटतात, सगळं व्यवस्थित मिळतं आणि लोकांना. खरेदी देखील तुम्हाला मस्त करायला मिळेल. दादा तुम्हाला संपूर्ण माहिती पण माहिती पण देते. द्यायला भेटते. आणि आता गर्दी वगैरे खूप झाली
हा. की मग थोडंसं मग गर्दी वगैरे झाली तर मग जो आता आपल्याला वेळ देता येतो कस्टमर थोडा वेळ नाही वेळ देता देता येणार थोडाच वेळ देता येतो त्यामुळे लवकरात लवकर या आणि शॉपला व्हिजिट द्या. आता आपण आता कोल्हापुरी बघितलं, अमरावती पॅटर्न पाहिला, त्याच्यानंतर काय पॅटर्न पाहू शकतो आपण? एक सोलापुरी आहे. सोलापुरी. ओके. हे बघा, हा जो कलर टोन आहे हा आपला रेग्युलर वाला. हे बघा सोलापुरी पॅटर्न. आणि जसं आपण वेगवेगळे पॅटर्न बघतो त्यात प्रत्येकामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव वेगळेच आपल्याला पाहायला मिळतात. बघा, नथ घालून दाखवतो यासाठी की तुम्हाला थोडं एक आयडिया येते ना, आयडिया येते सजवल्यानंतर कशी हां, दिसते. कशी दिसू शकते. तर आता याच्यामध्ये वेणी आहे रेडीमेड, तुम्ही स्वतः वेणी देखील घालू शकता. एक बिंदी आहे, बरोबर. जसं ऐकलं की आपलं एक बिंदी, दोन बिंदी असं पण आहेत ना काय काय मुखवटे? एक 3 बिंदीचा मुखवटा. हो. हे बघा, याच्यावर त्याला चंद्र पण आपण नथ घालू शकतो. घालू शकतो. हे बघा 3 बिंदी आहे, मागे आपण बघू शकतो वेणी आहे, कानातले आणि ठुशी रेडीमेड आहे, म्हणजे आपण Readymade आहे. डायरेक्ट आपलं आपण स्वतः तुम्ही घालू शकता. घालू शकतो. मस्त वाटतं, छान आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 2 साईज मिळते का? हो, याच्यामध्ये तीन बिंदी आणि सिंगल बिंदी ओके. ही size आहे फक्त. ओके. आवाज सेम चेहरा आहे, 1 बिंदी आणि 3 बिंदी आपल्याला मिळून जात आहे. चंद्रकोर आहे मस्त येते, छान आहे. तर आपण आता हे सर्व बघतोय, हे सर्व पीओपी सेक्शन आहे ना? POP section. बघा, आता आपण संपूर्ण आतापर्यंत जे गौरी मुकुटे बघितले ना ते पण आहे खरंच ह्या सेक्शनमध्ये पीओपीमध्ये. पीओपीमध्ये एखादी मस्त असा चेहरा आपण आता बघणार आहोत. भारी आहे, टाका सजवत आहे बघा, छान. दादा काय सांगशील ह्या चेहऱ्याबद्दल? या चेहऱ्याबद्दल सांगायचं असं आहे की हा चेहरा मोठा चेहरा आहे ओके. आणि ह्या चेहऱ्यामध्ये हा आपण 4 फूट 4.5 फुटासाठी हां, हा चेहरा खूप सुंदर असा दिसतो, कारण की ह्या चेहऱ्याला दोन्ही साईडने खळी आहे. ओके. 4 ते 4.5 फूट म्हणजे थोडी गौराई मोठी मोठी असेल, हाईट उंच. हां, मस्त छान. आणि एकदम हसमुख चेहरा आहे, बघू शकता बघा, मस्त सजले. म्हणजे कान पण असे म्हणजे मस्त बाहेर असे म्हणजे भारी छान दिसत वाटतं ना एकदम. मागे आंबेड आहे बघा, त्यामुळे तुम्ही वेणी घालू शकता. वेणी घालू शकता त्याला. छान आहे बा, हसरा चेहरा एकदम आहे मस्त. तर आपण मुकुटे दाखवले, तर नंतर आपण व्हिडिओ मित्रांनो शेवट पण बघा, आपण ते स्टँड वगैरे दाखवणार आहोत. त्याच्यानंतर आणखी पूर्ण सेटअप वली बॉडी म्हणजे मतलब फुल फुल अंग फुल साचा बोलतो फुल आपण. साचा बोलतो आपण, ते संपूर्ण बघणार आहोत ना, त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघत राहा. पीओपी मध्ये आपण हे सेक्शन बघितलं, आता अजून पीओपी मध्ये काय बघायचं बाकी एक आपल्याला? POP मध्ये आपला एक स्पेशल चेहरे जे आपण बोलतो, जे लेन्स वाले चेहरे हां, बोलतो, हां. तो सेक्शन आपला एकदम वेगळा आहे. ओके. तो हा सेक्शन आहे. हे बघा, आता आपण इकडे गौरी मुखवट्याचा व्हिडिओ बनवतोय आणि इकडे ताई आलेले आहेत ते गौरी मुखवटे घेण्यासाठी. ताई, तुमचं नाव काय? मी आशा उमेश घोडके, आणि कुणीकडून आलात तुम्ही? मी पुण्यावरून आले. पुण्यावरून आलात. हम्म. मग आता यांच्याकडे तुम्ही गौरी मुखवटे आणि काय काय घेतलं म्हणजे? आम्ही शोधत होतो फायबरचे गौरी मुखवटे किंवा हा. फायबर बॉडी कुठे मिळतात वगैरे. हा. तर मी असंच व्हिडिओ वगैरे बघत होते. हा. पण मग मला काही तसं फारसं चांगलं वाटलं नाही कुठे. तर माझी वहिनी आहे ही, ओके, इथे हा. ही परेलमध्येच राहते, ओके, इथे इथे राहतात. परेलमध्ये. हा. परेलमध्ये राहते आणि इथे तिचं दुकान आहे पल्लवी हा, कम्प्युटर्स, चिवडा गल्लीच्या बरोबर. बाजूला. तर तिने मला सांगितलं की इथे जरा येऊन बघूया आपण कसं वाटतंय काय नाही. आणि आम्ही गल्लीमध्ये शिरल्याबरोबरच आम्हाला इतकं छान वाटलं. हा. आणि आतमध्ये आल्यानंतर तर ह्या दोघांनी तर एकदम आमचं मनच जिंकून घेतलं. एकदम छान, खूप छान बोलले, माहिती दिली व्यवस्थित आणि प्रत्येक मुखवटा त्यांनी दाखवला. त्यांच्याकडे पीओपी पण आहे, ओके. फायबरचे पण मुखवटे आहेत बरोबर. आणि पीओपीच्या बॉडीज पण आहेत, फायबरच्या बॉडीज पण आहेत. तर हे एवढं सगळं इतकं छान त्यांनी सजवून दाखवलं. शिवाय त्यांच्या गौरी इथे ठेवलेल्या आहेत, त्या त्यांनी कशा सजवल्यात ते सुद्धा आम्हाला त्यांनी इथे प्रात्यक्षिक दाखवलं. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. मी लगेच 2 गौरींचं पूर्ण साहित्य इथे बुक केलं आहे. आणि तुम्हाला नक्की आवडलं असेल ना? खूप आवडलं मला. आणि हा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दोघा भावांचा स्वभाव सुद्धा आवडला. हा. की छान बोलले आणि व्यवस्थित बरोबर, माहिती बरोबर. दिली आम्हाला. आपण इथे सतत ना 2-3 वर्ष व्हिडिओ बनवतोय. हा. खूप आपले जे व्ह्युअर्स पाहणार आहेत ना, त्यांना यांचा खूप छान रिस्पॉन्स इथून मिळतोय. हो. बरं, आता तुम्ही जे आपले ते गौऱ्या घ्यायला येणार आहेत हा. त्यांना काय सांगाल? त्यांना सांगेन की प्लीज तुम्ही इकडे या आणि पटापट बुक करा, इथून घेऊन जा. कारण ही चांगली माणसं किंवा एवढी छान माहिती देणारी माणसं आपल्याला हा. खूप कमी ठिकाणी मिळतात. बरोबर, असं बरोबर. फक्त प्रोफेशनल असतात काही. मस्त. हे आहे ठेवलेले, यातलं घ्या तुम्हाला आणि चला ठीक आहे, नाही कमी नाही होणार असं काय काय बोलून म्हणजे माणसाचं मन कसं जिंकायचं हे या दोघांकडून मला आज कळलं. ओके. म्हणजे तुम्ही आणि ते गौराई घेतली, हा. बॉडी पूर्ण घेतलंय, पूर्ण तुम्हाला ते आवडलं ना? सेट घेतला, आवडला पूर्ण. आवडलं. आणि आता मी पुण्याला घेऊन जाणार आहे अत्यंत आनंदामध्ये. मस्त मस्त. खूप आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही छान माहिती दिलीत. तर मित्रांनो, लवकरात लवकर या. ताई, तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आता आपल्याकडे गौरी मुकुटे घ्यायला येतील ना, गौरी मुकुटे घ्यायचा आहे, संपूर्ण साहित्यच घ्यायचं, सेटच घ्यायचं आहे. मग आपल्याला पॅकिंग वगैरे कसं असतं? आपली जी पॅकिंग असते बॉक्स पॅकिंग असते. बॉक्स पॅकिंग मध्ये आपण गवत वगैरे जे टाकून हा. पूर्ण असं
व्यवस्थित पॅकिंग वगैरे देतो, जेणेकरून कस्टमरला नेताना आपण हा. इझी आणि कम्फर्टेबल असतो. ओके, आणि एकदम सेफ राहतं ना Safe त्यामुळे राहतं. गवत वगैरे टाकलं गवत वगैरे टाकलं. बघा. त्यामुळे ह्या ताईंनी संपूर्ण ना सेट घेतलेला आहे. मागाशी आपण यांचा रिव्ह्यू घेतला होता. हे बघा, तर यांनी हे आता पुण्याला जाणार आहेत आणि अशा प्रकारे हे पॅकिंग करून दिलेली आहे. तर आपल्याला मस्त अशी पॅकिंग करून मिळणार आहे ना. हो, मस्त. तर आत्ता आपण पाहणार ते म्हणजे खास स्पेशल मुखवटा म्हणजे पीओपी मध्ये त्यावर लेन्सवर काम केलेलं आहे, डोळ्यावरती काम केलेलं आहे. बरोबर. काय सांगितलं दादा? याच्यामध्ये फिनिशिंग मध्ये बघ, आता हा जो चेहरा आहे ह्या 2 खळी आहेत त्याला. ओके. आपण जसं माझ्या बोलून डोळ्याची आखणी, त्याचा आता हे लेन्स बघतोय बरोबर ना. बरोबर. तर असा काहीतरी मुकुटामध्ये फरक असतो ना. हो, छान आहे बघ. तर हे अमरावती पॅटर्न मध्ये आपण हे मुकुटे बघतोय आणि त्याच्यावरती लेन्सवरती काम केलेलं आहे. त्यामुळे त्याची रेंज पण तशी असणार असणार. ना जास्त. हो. पण आता आपण हा घेतला ते 4-5 वर्ष आरामात यूज करू शकतो. Yes, 100%. आता आपण ही साईज बघतोय, सेम ती साईज आपल्याला वरती पण बघायला मिळते बरोबर. हे पण लेन्सवाले आहेत ना. लेन्स वाले. हे बघा, आणि नथ आणि कानातले घातल्यानंतर कशी ही गौराई हा, एक नवीन सजल्याची चेहरा. भारी वाटते. नवीन चेहरा आहे ना. हो. फक्त शेने समजतो, कोणी आपले जे येतील ना त्यांना लगेच समजेल की हा नवीन चेहरा आहे या वर्षीचा. कारण दरवर्षी बघितल्यानंतर कळतं ना लगेच. मस्त. हे बघा, हे सर्व मुकुट आहे, त्यामध्ये आपण बिंदी स्वतः घालू शकतो. त्यामध्ये टिकली आहे म्हणजे, आणि चंद्रकोर आहे. हां, हे डोळ्यांना जे वर्क केलेलं आहे हे लेन्स सारखं वर्क केलेलं आहे पूर्ण. ओके. हे बघा, त्यामुळे एकदम असे म्हणतात ना गौरी पाणी जर आपल्याकडे डोळ्यात बघते ना, आपल्याकडे बघितल्यावर कसं वाटणार तुम्हाला 100%. आता पण तुम्हाला व्हिडिओमधून नक्कीच जाणवत असेल. हा जो चेहरा आहे, आपण जो बसलेली गौरी हा. आहे त्या बसलेल्या गौरीला हा चेहरा परिधान केलेला आहे तिथे. ओके ओके. हा जो चेहरा आहे हा. आपण हा 4 फुटाची जी आता जिथे गौरी सजवलेली आहे हा. हा चेहरा आपण तिथे लावलेला आहे. हां, आणि दादा ना बाहेर गौराई सजवलेल्या आहेत, सजवलेला आहे. त्यामध्ये ती साड्या वगैरे नसल्यात ना, त्यात एकदम मस्त वाटते, उठून दिसते गौराई ना एकदम. ते आपण सजवलं की गौरीला पूर्ण लुक जे असतं हा. ते पूर्ण देवीसारखं लुकच लुक येणार आहे. येतं. मस्त, छान आहे. म्हणजे आपल्याकडे साडी वगैरे रेडीमेड मिळते का स्वतः नेसू आपण शकतो? स्वतः नेसवतो पण जे हो आता फायबरचं आपलं सेक्शन आहे. हे fiber. मला प्रत्येक विचारायचं, जसं आता आपण पीओपी झालं बघून आता फायबर बघणार आहोत. दोघांमध्ये कम्पॅरिझन करायचं झालं तर आपण म्हणजे आता ते येणारे गणित बघतात, काय निवड त्यांनी करायला पाहिजे? निवड करताना पाहिजे तर कस्टमरने तर पीओपी हा चेहरा निवड करायला पाहिजे. आपण जे गणपती असतात हे पीओपीचे असतात, ते विसर्जन होतात, ते विरघळतात. बरोबर फायबर हे विरघळत नाही. बरोबर. त्यामुळे लोक जे घेतात साचा फायबरचा घेतात हा. ठीक आहे, पण चेहरा घेताना लोकांनी माझी तरी म्हणजे लोकांना विनंती हा. आहे की त्यांनी पीओपीचा चेहरा घ्यावा. हां, त्याला फिनिशिंग पण चांगली असते ना? फिनिशिंग असते, दिसायला पण सुंदर असतात त्याचे. बरोबर. जे काम पीओपीला करता येतं ते फायबरला एवढं काम करता येत नाही. हां, की फायबर पडला तरी तो तुटू शकत नाही. पण असं नाही फायबर ना? जे असतो, आता हा जो फायबरचा चेहरा आहे त्या फायबरच्या चेहऱ्यामध्ये जे असतो प्रॉपर फायबर मध्ये ती मार्बल पावडर मिक्स केलेली असते. हां, फायबरच्या चेहरा आणि मार्बल पावडर याच्यासाठी टाकतं की त्या चेहऱ्याला त्याचं म्हणजे लुक आलं पाहिजे, त्याचा जो साच्याचा लुक आला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण ती माती टाकणार तेव्हा त्याला ते लुक येणार. बरोबर म्हणून तो फायबर बोलला की त्याच्यामध्ये मार्बल पावडर मिक्स असते. बरोबर. म्हणजे उंचावरून पडलं तरी ते ब्रेकेबल ब्रेक होऊ शकतात ना. हो. त्याचं फक्त जे फायबरचे आहेत चेहरे हा. ते आपण आहेत, तर तुम्हाला एक डेमो दाखवतो मी. आणि जी तफावत बोलतो आपण किमतीमध्ये तर सेमच राहते ना, त्याची का तो थोडाफार फरक? थोडाफार चेंजेस असतात त्याच्यामध्ये. बरोबर. फायबरचं जे हाईट असते हे एवढं हाईट आहे, हे एवढं हाईट वरून त्या चेहऱ्याला काही होत नाही. ओके, एकदम हाईट वरून पडला हो, तर त्याला तडा वगैरे जाऊ शकतो, त्याला जाण्याचे चान्सेस चान्सेस आहेत. ओके. आणि जर तुम्ही पीओपी मध्ये घेतला तर तुम्हाला फिनिशिंग चांगली मिळेल. हो. पीओपीला दिसायला सुद्धा आपले गणपती पीओपीचे असतात, हा. आपल्याला खूप सुंदर असतात ते. त्याला काम करायला भेटतं पीओपीच्या चेहऱ्याला. चालेल चालेल. आपल्याकडे जे साचे आलेले आहेत गौराई मुकुटाचे, ते आपल्याकडे फायबर मध्ये आहेत का पीओपी मध्ये आहेत? आपल्याकडे पीओपी मध्ये पण आहेत, फायबर मध्ये पण आहेत आणि कापडी अंगामध्ये पण आहेत. ओके, 3 मध्ये. तिन्ही मध्ये पण आहेत हां, आपल्याकडे. तर मित्रांनो ते आपण शेवटला म्हणजे आता घेणार आहोत त्यानंतर, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता आपण पाहणार आहोत म्हणजे फायबर मध्ये गौराईचे फायबरचे मुकुट. मुकुट आहेत सगळे. साईज बघा, इथून स्टार्ट होते ती अगदी हा साईज पर्यंत आहे. तर एक छोटी मला दाखव. हे आपण माझे रेग्युलर मुकुटा बघितलं ना त्या साईजचा मुकुट त्याच्यामध्ये आहे. त्या साईजचा मुकुट आहे. मस्त, म्हणजे आपल्याला फायबरमध्ये पण घेता येईल, तुमची आवड निवड शेवटी. पण मला असं वाटतं की फायबरचा मुकुट पण आहे, दिसायला छान वाटतं असं. काय नाही, हा आपला नॅचरल टोन आहे, आपला बॉडी टोन असतो ना तो आहे. बॉडी पण. मस्त, ह्याच्यामध्ये पण सेम आहे, कानातले नाकामिंदात वगैरे घालू शकता आणि वरती बिंदी घालू शकता. बिंदीला होल आहे. आहे ना. ओके, छान आहे. तर आता आपण फायबरमध्ये साईज बघूया फक्त. बघा, आणि तर याची रेंज कशी कुठून असावी याची रेंज साधारण? साधारण 1000 पासून स्टार्टिंग आहे त्याची. हां, 1000 पासून ते 3000 3000 पण आहे. फायबरची रेंज आहे. मस्त. हे बघा, हे हा सगळा छोटा मुखवटा आहे.
त्यानंतर पुढं आणि हा पॅटर्न जो बघतो सर आपला अमरावती अमरावती पॅटर्न, अमरावती पॅटर्न मध्ये पण हे जे मगाशी सांगितलेले होते हा खोपा खोपा, हा हे जरा जो POP मध्ये आवडला. होता तो फायबर मध्ये. हा लुक भारी दिसता का, म्हणजे तुम्ही गौरे आता मी समोरून बघितल्यानंतर ते किती मस्त वाटते. गौरे फिरव दादाशी असा पण लुक किती भारी दिसते एकदम असा, ते एकदम मस्त चेहऱ्याला असा लुक आणतंय. हा लुक येते त्याला, म्हणून त्याला खोपा खोपा चेहरा मस्त छान आहे, काहीतरी वेगळ्या वर्षी आहे. या लवकर भेट द्या. आता मी हे गौराई मुकुटे बघतोय, हा काय वेगळा आहे. हा डबल कळी वाला, डबल कळी विथ खोपा. हो तो खोपा बघितला. ऍक्च्युली प्रत्येकामध्ये काम केलेलं आहे. हे जे काम अगदी मस्त डिस्टंट केल्यासारखं दिसतंय. खोपा आणि तुम्ही चेहरा बघू शकता, आणि खळी दोन खळी आहे, हसरा चेहरा, आणि खूप गौराई सजवली आणि साडीवर घातल्यानंतर मस्त वाटतं, सुंदर दिसणार. सुंदर दिसणार. एकदा तुम्ही घेतलात तेव्हा अगदी 5-6 वर्ष मस्त यूज करू शकता. हो 5-6 वर्ष. कोणी कस्टमर असतात 10-10 वर्ष, पीओपीच्या चेहरे ठेवणारे पण तुम्ही ते एकदाच इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे तुम्ही घ्या. अगदी बापाच्या बाजूला गौराई छान दिसते, एकदम मस्त भारी आहे, मस्त का. आणि मला जास्त करून हे अमरावती पॅटर्न खूप आवडतात. त्यामुळे 2 खळी आणि चेहरा बघितला एकदम मस्त तुम्ही प्रेमातच पडून जाल त्या चेहरा. रेग्युलर चेहरा आहे अमरावती पॅटर्न. हा मस्त आहे. ह्याच्यामध्ये आपण आंबेडा बघतोय, आंबाडा आहे, आणि ही गौराई. या डोळ्यावर काम केलेलं याच्यामध्ये काय नाही, हे रेग्युलर डोळे तरी पण असं काहीतरी बोलकी डोळे वाटतात एकदम. चंद्रकोरमुळे एकदम उठून दिसतोय हा चेहरा, छान आहे, मस्त. हे बघा, तर खूप सारं आपण हे आता मुखवटे बघितले. ह्याच्यामध्ये स्पेशल बोलणार आपला हात आहे मुखवटा, म्हणजे असं मोठा चेहरा, सर मोठा चेहरा. 4-4.5 फूट बरोबर. हे बघा, हातात पकडल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की ही मुकुटाची साईज काय आहे ती. मस्त छान वाटतं मुकुटा. म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला लहान साईज पासून ते अगदी मोठ्या साईज पर्यंत सर्व हे मुकुटे घ्यायला मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपला व्हिडिओ पाहून आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲड्रेस तर आहेत. तुम्हाला अगदी महाराष्ट्रामध्ये, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर कुठूनही हे तुम्हाला खरेदी करता येणार आहे. अगदी इंडियाच्या बाहेर, भारताबाहेर देखील तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की खरेदी करू शकता. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आपण मोस्ट ऑफ मुखवटे सर्व बघितले, म्हणजे आता पीओपी पूर्ण सेक्शन बघितलंय आणि संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण इकडे पीओपी मध्ये एकदम बेस्ट टू बेस्ट मुखवटा दाखवला आहे. त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण फायबरचे मुखवटे. म्हणजे ना, मुखवट्यामध्ये एवढी सारी व्हरायटी आणि एवढे सारे प्रकार आपण आजच्यापर्यंत पाहिले. आता माझं लक्ष झालं ते म्हणजे हा गौरीचा साचा, गौरी मुखवटा आपण घेतला साचा, म्हणजे त्यामध्ये आपण साडी वगैरे घालू शकतो. तर त्याबद्दल आपण जाणून घ्या. दादा, खूप जणांना प्रश्न पडतो, मुखवटा तर मी घेतला तर मला त्यांना पुन्हा सेट घ्यायचा असेल, तर त्यामध्ये हा गौरीचा साचा असतो. तर मला ते माहिती नाही की साधारण आपल्याकडे साचे तर घ्यायला झाले. मी मगाशी बघितलं, तू बोलला की 4-4.5 फुटाचा आमच्याकडे तो मुखवटा आहे, ते हाईट होऊ शकते. आणि साधी तर गौरी मुखवटा आहेत तुमच्याकडे, किती हाईट पासून तुमच्याकडे ते साचे येते? 2.5 फुटापासून ते आपल्याकडे 4.5 फुटापर्यंत साचे आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके. हा, आपल्याकडे 2.5 फुटापासून ते स्क्रू फिटिंग मध्ये पण असतात, दोन्ही असतात आपल्याकडे. ओके, दोन्ही प्रकारचे आहेत ना. लवकर आलं तर बरंच काही दाखवता पण येईल ना. हो. आता आम्ही तुम्हाला दाखवतोय की हा आम्ही पूर्ण साचा घेतलेला आहे. आता हा कसा फोल्डेबल आहे ना, फोल्डिंग वाला, आरामात आपण ठेवू शकतो. हे बघा, हात आपण साईडला घेतले घेऊ शकतो. ओके, हे पण आहे का, मस्त. म्हणजे पूर्ण 3 ह्याच्यामध्ये ही गौराई एकदम पूर्ण आपला साचा उभी राहणार तुमची. राहते. हे बघा, आता हा मुखवटा लावलेला आहे आणि हा साचा छान. ह्याला साडी आपण नेसवल्यानंतर गौराई आपली तयार झाली. आणि दागदागिने घेतल्यानंतर अजून लुक मस्त आहे ना, सुंदर आहे ना, छान आहे. आता हे जे आपण जसं बघतोय हे 2.5 फुटापासून 4.5 फुटापर्यंत आहे आणि त्या गौराई सजवलेल्या आहेत. बरोबर. अशा बघा, आता काय सांगितलं, आता ह्या गौराई सजवलेल्या आहेत. मला ना ही गौराई खूप आवडली साडी. अच्छा, ही कांजीवरम साडी आहे ती. ओके, ही कांजीवरम साडी आहे, पण त्यात एकदम उठून दिसते ना गौराई. हो. मस्त. आणि मगाशी आपण ते फेस बघितले ना, ते संपूर्ण आपण हे आहे ते बघतोय लावलेले आहे. छान. आणि बघा, तो देता घेता हात आहे, बरोबर ना, ते आशीर्वाद हात आहे. संपूर्ण ही गौराई सजवलेली बघतोय. गोल साडी आहे घातलेली. त्यानंतर हे साड्यांचे जे प्रकार तुम्हाला आयडिया असेल कसं ते. आता आपण जसं की आता हे साचे बघितले, ह्याची साईज प्राइस कशी असणार आहे, किती, 7,000 स्टार्टिंग आहे, साधारण सुरुवात आहे. बरोबर. जशी हाईट वाढणार तशी त्याची प्राइस चेंज होत राहते. आणि आपल्याला हे कोणकोणत्या मटेरियल मध्ये मिळेल? हे फायबर मटेरियल मध्ये अवेलेबल असते, फक्त फायबर मध्ये. आणि पीओपी मध्ये पाहिजे असेल ती हाफ बॉडी आहे, हाफ साचा बनलेला असतो. ओके, हाफ मध्ये बघायला मिळतं. आणि कापडी पण आहेत ना आपल्याकडे? हो, कापडी पण आहे आपल्याकडे. ओके,
तर आपलं हाफमध्ये जरा बघूया हो. काय काय हे बघा, हे हाफमध्ये आपण आहे ते आपण आतमध्ये घेऊन दाखवू शकतो. तर मित्रांनो आता आपण जसं मग बघितलं ना गौराई सजवलेली आहे, पूर्ण हा साचा आहे त्यांच्या 2.5 ते 4.5 फुटापर्यंत पाहायला मिळतोय. एक पाय तर ह्या असा पुढे- साच्यामध्ये दादा मी बघितलं की आपण हे 2 ते 3 बघतोय ह्यामध्ये सर्व उभे आहेत सगळं गौराई. पाय उभे. आणि इकडे एक लचक आलेला पाय आहे तो. हा एक पाय पुढे आहे पुढे असा. आहे तो. त्यामुळे जरा थोडं लुक थोडा वेगळा दिसतो तुम्हाला बघायला. त्याला नऊवारी साडी घातली का हा. त्याला तो पूर्ण लुक दिसून येतो. भारी छान आहे. आणि त्याच परत बसलेली पण एक गौराई आहे ती टेबलवरती आपण ठेवलेली आहे बघा. ठेवलेली. त्यामुळे कायकांना जी आवड असते ना की गौराई माझी उभी आहे तर बसलेली पाहिजे, बसलेली बघा. ते पण घेऊ शकतात ना सध्या. ह्याच्यामध्ये साईज येतील का 1-2? हो 3 साईज आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत त्यांच्याकडे, म्हणजे प्रत्येक हे तुम्हाला साईज मिळते. आता सर्वात महत्त्वाचं दाखवणार तुम्हाला मी की आपण एखादा स्टँड घेतला आणि हाफ साचा घेतला हापसाचा तरी आपण आपला गौराई बसवू बसवू शकतो. शकतो. ही तर काय फायबर त्यांची? ही फायबरची बॉडी. हे फायबरचा साचा आहे हा तो आपण डिसमेंटल होतो. हा याच्या आतमध्ये सगळ्या साड्याच्या मिऱ्या जातात बरोबर, आणि मग ही साचा त्याच्यावर ठेवला जातो. छान. म्हणजे हा स्टँड आहे त्यावर आपण हा गौरीचा साचा हाफ साचा आहे तो बसवलाय. आता आपण हा इथे मुखवटा लावतोय हे बघा, मस्त छान पद्धतीने सजवू शकता ना, एकदम भारी आहे. साडी पण एकदम नेसवता येईल तुम्हाला. आणि मी बघितलं दादा की जसं की ह्याच्या खाली आपण गौऱ्याची पावलं पण ठेवली आहेत. हो पावलं पण ठेवू शकतो हा हे त्याच्यात. बघा त्यांच्याकडे ती पावलं पण आहेत गौराईची. आता ही आपण दागिना घातल्यानंतर कसं लुक भारी येतोय. म्हणजे ते मुखवटा आपण ठेवल्यानंतर ती जागा पण भरून निघते. भरून निघते निघते. म्हणजे त्याचा तो पार्ट भरून निघते, Connect होऊन जाते. कनेक्ट होऊन जाते. म्हणजे कोणाला समजणार पण नाही ना. याच्यावरती मग तुम्ही चांदीचा मुखवटा पण ठेवला तरी चालतो. पीओपी आपण पितळेचा पितळेचा मुकुट ठेवू मुखवटा. पण शकतो आपण. म्हणजे ज्यांचे पारंपरिक मुकुट आहेत, पारंपरिक जुने, मुकुट आहेत आधीचे. शिवाय त्याला तो लाकडी मुकुट जो असतो काही हा, जणांचा तो अर्धा पण. कटवाला तो पण ठेवू त्याला शकतो. आपण लावू शकतो. बरोबर बरोबर. म्हणजे आता तुम्हाला स्टँडचा हा वापर होतोय. तर मला सांग की जसं की हा जो मी बघतोय हा पीओपी मध्ये हा चेहरा पीओपी मध्ये नाही, हे साचा जो आहे फायबरचा त्याच्या फायबर मध्ये आहे. तर आपल्याला पीओपी मध्ये पण मिळणार आहे, आणि कापडी कापडी पण मिळणार आहे. तर आपण एक कापडी दाखवूया फक्त. हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला इकडे आल्यानंतर ना काही खरेदी करता येणार आहे. आता हा बघतोय पीओपी फायबर आणि आता बघणार आपण कापडी. सेम असंच आहे, त्यावर तुम्ही मुखवटा लावू शकता. हे बघा आता आपण हा घेतलेला आहे कापडी. आता ह्याच्यामध्ये पण साईज आहेत का? याच्यामध्ये पण 3 साईज 3 साईज आहेत. छोटी मिडियम आणि मोठी. ओके. आणि साईज प्रमाणे तुम्हाला जे स्टँड आहेत ना ते यांच्याकडे मिळून जाणार आहे. स्टँड पण आपल्याला 1 फुटापासून ते पण 2.5 फुटापर्यंत 2.5 आहे. फुटापर्यंत. बसलेल्या गौरीचा पण स्टँड आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, मी तुम्हाला स्टँडची साईज दाखवतो. हे बघा, तर अगदी हे बघा छोट्यात मोठी साईज यांच्याकडे आहे. तर स्टँडची आपण बोलू किंमत तर साधारण कितीपासून सुरुवात 200 पासून स्टार्टिंग आहे. 200 सुरुवात आहे ना. आपण बघतोय कापडी साचा बरोबर. आणि याच्यामध्ये 3 साईज बघायला मिळते 3 साईज असते त्याच्यामध्ये. बरोबर ना. छान वाटतंय. म्हणजे आपण तुम्ही आता हा स्टँड घेतला आणि त्यामध्ये छोटी साईज आहे 1 फुटापासून ते अगदी आता स्टँडची साईज बोललात आपल्याकडे 1 फुटापासून ते पण 2.5 फुटापर्यंत 2.5 फुटापर्यंत आहे. मस्त बघा, गौराईचा मुखवटा लावल्यानंतर असा हा लुक येतोय मस्त. आणि हे तुम्ही गौरीची पावलं पण घेऊन जाऊ शकता. मस्त छान आहे. हा आपल्याकडे ते कापडी जे काही जणांकडे कापडी असते हे साचा असतो हा तिथं साच्यामध्ये आपल्याला सरळ हात असे हा. लागतात. ते सरळ हात पण आपल्याकडे असे अवेलेबल आहेत. आशीर्वादवाले पण असे हात अवेलेबल आहेत. ओके. ते पण तुम्हाला मी दाखवतो. ओके. आणि कोणाला जर हात असे लागत असेल फक्त हा. तर आशीर्वादाने देता घेताचे हात आपल्याकडे पण अवेलेबल असतात. ओके. त्यामध्ये हे सरळ हात पण आपल्याकडे आहे. हा ओके. म्हणजे देता घेता आज झाले. हो हो कोणाला सरळ हात पाहिजे असेल ते पण आपल्याकडे सरळ मिळेल. हात आहेत. छान. शिवाय आपल्याकडे हो हे सरळ पाहिजे ना. हो सरळ ओके. पाय म्हणजे आपल्याला टोटल सर्व अंग मिळतंय. हो. आणि हे बसलेले पाय आहेत. बरोबर म्हणजे त्याला बसलेले पाय एक पाय हा. असं करायचं बरोबर असेल बरोबर. ते म्हणजे बघा मी एक आपली अंग घेतलं त्यानंतर देता घेता हात घेतले किंवा ते पाय घेतले तर संपूर्ण आपलं ही गौराई तयार होते ना पूर्ण. हो हो फक्त मला स्टँड घ्यायचं तुम्हाला त्या साईज मध्ये आणि हे गौराईची पावलं घ्यायचे समजा घेतली तर हे बघा. हा हे पावलं आहेतच. ते असे पाय पण तुम्ही ठेवू ओके. शकता. हा म्हणजे असं असे काहीतरी सरळ. घेतलं एक आयडिया येते ना. हो असे सरळ पण ठेवू शकता तुम्ही. ओके. आणि असं. आणि असं पण करू शकतो. हो. तर लवकरात लवकर तुम्हाला आला तर सागरला तुम्हाला दाखवते आणि संदीप दादा पण आता नाही जात ते पण दाखवू शकतात हो तुम्हाला. हो आता आपण समजा स्टँड बघितलं गौराईचे मुख हे बघितलं हाफ साचे वगैरे बघितले आणि पूर्ण साचे देखील बघितले. हो. गौराईचे बाळ बोलतात ते मला. हो तर त्यामध्ये जे येतं ते काय काय दाखवूया बघूया आपण. आता गौरीचे बाळ आहेत आपल्याकडे कापडीवाले पण आहेत. कापडीवाल्यामध्ये फुल अंगवाले पण आहेत आणि हाफ अंगवाले पण आहेत. ओके. ते स्टँड वरती बसतात. चालेल. कापडी आपलं बाळांमध्ये परत आपल्याकडे फायबर अंग पण आहे बाळांचं हा. आणि प्लस आपल्याकडे पीओपीचं पण अंग आहे बरोबर. बाळांचं.
आपल्याकडे 3 प्रकारांमध्ये पायांचे साचे अवेलेबल आहेत. हे बघा, हे आपण बघतोय. तसं बघितलं की आपल्याला आमच्या कोकणामध्ये तरी हे शक्यतो म्हणजे नाही, पण हे कुणीकडे म्हणजे काय? हे कोकणामध्ये नाही, हे आपले जे आहेत अमरावती, सोलापुरी जिकडे हे बाळ लागतं. बरोबर बरोबर. त्या साईडला ही रिक्वायरमेंट असते, तर ती लोक हे लाकडी स्टँड वरती ठेवलेलं आहे. हो, मस्त असं म्हणजे हे कापडी आहेत पण कापड आहे. हो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही आता हाफ मध्ये स्टँड मध्ये. ओके, हे पण कापडी आहेत ना? हो, कापडीचं. हे बघा, आता हा स्टँड आहे आणि त्या स्टँडवरती आपण ठेवू शकतो. भारी, मस्त. आता तो स्टँड आहे तो 1 फुटाचा आहे ना? हो हो, तर छोटा. हे बघा, त्याच्यावर आपण चेहरा लावणार म्हणजे बघा कशा प्रकारे तुम्हाला डायरेक्टली हे कसं घेता येईल ते. हे बघा, आता आपण गौराईची जी बाळं आहेत त्यांना आपण अशा प्रकारे ठेवू शकतो. हो. आणि विदर्भ साईडला ते आहे ना? हे विदर्भ साईड, अमरावती साईड त्या साईडला आहे. बाळा लागतात. आता आपण हे कापडी बघितलं, आता हे कुठल्या कशामध्ये? पीओपी. पीओपी मध्ये पण त्याचे फोल्डिंग ठेवू शकतो, फोल्डिंग करून आपण आरामात ठेवू शकतो. हे फायबर मध्ये. ओके, हे फायबरमध्ये आहे. ही साईज काय असेल? ही 1.5 फुटाची. मग आपल्याला हे किती म्हणजे साईज मध्ये मिळतं अशा छोट्या छोटी ही छोटी आहे size. का? हा, हे याच्यामध्ये अजून एक छोटी साईज येते फायबर. ओके, ही मोठी साईज आहे आणि त्यात असली छोटी साईज पण मिळते. हो तर फायबर, पीओपी आणि आपण कापडी कापडी असं साधारण बघितलं. छान. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्टँड घ्यायचे 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. आपल्याकडे बाळांचे कपडे पण अवेलेबल असतात. हां, ते आपण तुम्हाला जर फायबर साठी लागत असेल ते कपडे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ना? बरोबर. आणि ती गौरीची बाळ आहेत ना, ती हे देखील चेहरे तुम्हाला घेता येतील ना हे स्टँड लावायला. छान. हे पीओपी मध्ये आहेत ना? मध्ये. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ना संपूर्ण व्हिडिओ जो बनवला त्यामध्ये गौरी मुखवटे पासून आपण सुरुवात केली होती. त्यानंतर गौराईचा साचा आणि गौराई कशी आपण उभी करू शकतो स्टँड वगैरे दाखवले, गौरीची बाळं दाखवली आणि मस्त म्हणजे आपण संपूर्ण हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ थोडा मोठा देखील झालेला आहे, पण स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण काय पाहणार म्हणजे बापांच्या आजूबाजूला म्हणतात ना आता की आपल्याला डेकोरेशन करायचं असं चलचित्र आहे त्यांच्याकडे, ते संपूर्ण बघणार आहोत. आणि त्यानंतर गौराईचे ना म्हणजे फायबरमध्ये मुखवटे आहेत, मी तुम्हाला आता डेकोरेशन करण्यासाठी जे लागणार आहे तर आपण साधारण त्या रिलेटेड आता संपूर्ण आता पुढे बोलणार आहोत. आता आपण मोस्ट ऑफ सर्व पाहिलेलं आहे बरोबर ना? तर लवकर जर आपले हे येतीलच नाही बघता. मला एक फक्त विचारायचं होतं, आपला व्हिडिओ बघून तर कोणी स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला जर व्हॉट्सअपला कळवलं, यांना ऑनलाईन खरेदी करायची असेल ना, तर मग ते तुम्हाला कॉल करून वगैरे विचारू शकता? कॉल करून विचारू शकता, व्हॉट्सअप वरती पण तुम्ही विचारू शकता. आपण त्यांना सगळ्या पद्धतीने गायडन्स पूर्णपणे देऊ ना. तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती यांचा नंबर असणार आहे, त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील यांचा नंबर असणार आहे. तुम्ही जर तुम्हाला नंबर जरी नाही शोधता आला तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. मी त्यांना व्हॉट्सअप कॉलिंग वरती, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वरती पण त्यांना मी चेहरे वगैरे दाखवू शकता ना, वगैरे सगळं दाखवतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पाहिजे कॉल देखील करून विचारू शकता. आपल्याला संपूर्ण ठिकाणी म्हणजे अगदी भारताबाहेर देखील डिलिव्हरी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल की आपण मुंबई, महाराष्ट्रामध्ये देखील यांच्याकडून ही डिलिव्हरी घेऊ शकतो. आता आपण जसं खूप जणांना चलचित्र करायचं, चलचित्र म्हणजे बाप्पा ठेवलं त्याला डेकोरेशन करायचं असेल, त्यामध्ये काय काय आपल्याकडे आहे? आता जे अवेलेबल आहेत आपल्याकडे हे मोठे उंदीर आहेत, 4 वाद्यांमध्ये, पेटीमध्ये आहेत, बरोबर. तुतारी वाजवणारा आहे, एक ढोलकीवाला आहे, बरोबर, ते तबला वाजवणार आहे. त्याच्यामध्ये त्याची छोटी साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. बघूया. ते छोटे मृषक आहेत. मस्त. विणा वाजवताना आहे, ढोलकी वाजवताना आहे, टाळ वाजवताना आहे. म्हणजे एखाद्याला बापाच्या आजूबाजूला ठेवू शकतो, सजावट करू शकतो. अशी सजावट अजून करायची असेल तर आपल्याकडे हे चूल आहे. ओके, काही हे थीम ठेवाय असेल त्यांची घेऊ शकतात ना पद्धतीने. शिवाय आपल्याकडे वारकरीचे सेट येणार आहे, गोंधळीचे सेट येणार आहे, वासुदेव येणार आहे, त्या पद्धतीचे पण सेट आपल्याला बघायला मिळतील ना. आता ऍक्च्युअली मित्रांनो काय माहिती, मोस्ट ऑफ सेट हा आहे, पण आता एक वारकरी सेट आमचा नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे बरोबर ना. तर आपण एक दुसरा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामध्ये खास करून असणार आहे त्यामध्ये गौरीचे दागदागिने, कारण खास करून तो व्हिडिओ मध्ये खूप जणांना ती रिक्वायरमेंट असते आणि कारण गौरीला सजायचं देखील असतं ना, तर त्यामध्ये आपण असा सेट वारकरीचा असणार आहे. ह्या साईज मध्ये असेल ना, ह्या साईज मध्ये आता हा बसलेला आहे, आपले उभे वारकरी पण असणार. तर आपण ते त्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये घेऊन येणार आणि लगेच पार्ट 2 आपला येईल एक हप्त्यामध्ये, पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये. तर तो देखील जरूर पहा. पुढे जरा फक्त हे बैल पोळा ना, बैल आता आषाढी गेल्यानंतर मंगळवारी एक बैल पोळा येतो. ओके, त्याच्यासाठी ही बैल पोळा आहे बघा. त्यानंतर येणारी कृष्ण जन्माष्टमी आहे, कृष्ण पाहायला मिळत आहे. बघा मस्त आहे, मूर्ती मस्त आहे, छान डेकोरेट करू शकता तुम्ही.
दादा आता माझं लक्षात येते म्हणजे फायबरचे मुखवटे हा. म्हणजे खूप जण आता डेकोरेशन करत असेल डेकोरेशनसाठी लागतात. हा काय असेल समजा त्याच्यामध्ये मागे मी महालक्ष्मी- बघतोय मी हो, त्याच्यामध्ये हे महालक्ष्मीचे मुकुट आहेत. हा कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मुकुट आहेत. हा हे दुर्गा एकवीर आई मातेचे आहे. मंदिर आहे, एकवीर आई आहे, हा. ही तुळजापूरची आई आहे. सर्वच आहे सर्वांचे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे एखाद्याला यावर्षी मंदिर बनवायचं मंदिर आहे. बनवायचं त्याला महालक्ष्मीचं मंदिर बनवायचं असेल तर महालक्ष्मीचे मुकुट आहे, तो प्लास्टिक मध्ये पण आणि फायबर मध्ये पण अवेलेबल ओके. आहे. आपल्याकडे तुळजापूरचा पण आहे, ओके ते वापरू शकतो वापरू शकता तुम्ही. हा एकवीर आईचा आहे. मस्त व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे दागदागिने आणि वारकरी मंडळ चलचित्र. भजनी मंडळ आपण संपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आता आपण व्हिडिओचा शेवट करतोय दादा. आपले हे जे गणेश भक्त आहेत ते आता येतीलच आपला व्हिडिओ बघून. काय सांगशील गणेश भक्तांना? गणेश भक्तांना मी आणि गौरी भक्तांना एवढंच सांगेल की आपण लवकरात लवकर या, हा लवकरात लवकर शॉपला भेट द्या, जेणेकरून आम्हाला तुमच्याबरोबर टाइम स्पेंड करता येईल किंवा बोलता येईल तुमच्याशी. बरोबर गर्दीच्या टायमाला जास्त आपल्याशी सांगता येत नाही किंवा चर्चा होत नाही. बरोबर हा त्यामुळे लवकर या. आता बुकिंग पण चालू आहे, हा म्हणजे तुमच्याशी बोलून तुम्हाला सगळी माहिती आम्हाला पूर्ण देता देणं येते. पॉसिबल होतं. बरोबर बरोबर. तर आजच्या व्हिडिओमध्ये सागरदादाने खूप छान अशी माहिती दिली आणि मस्त म्हणजे आपल्या लोकांपर्यंत ही मस्त माहिती पोहोचणार आहे आणि खूप जण येतील आता. तर सागरदादा तुझे मनापासून धन्यवाद. तुझे पण धन्यवाद मांजरेकर, तू आल्याबद्दल. आणि पार्ट 2 लवकरच घेऊन येणार ही पण अपेक्षा आहे. ओके गणपती बाप्पा मोरया. हो तर मित्रांनो आपण आता इथं थांबूया. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गौराईचे मुकुटे दाखवले, त्यानंतर गौराईचे साचे दाखवले. जेवढे गौराईसाठी लागणारे सर्व साहित्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर केलेलं आहे. आणि याचा पार्ट 2 आपण घेऊन येणार ते म्हणजे गौराईसाठी लागणारे सर्व दागिने दागदागिने संपूर्ण तेवढे तिथे तुम्हाला पुढच्या एका हप्त्या नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.